रब्बी पीक विमा 2025 तर हो शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे. रब्बी 2025चा म्हणजे मागच्या हरभऱ्याचा जो पीक विमा आहे, ज्या शेतकऱ्यांनी फाडलेला होता त्या सर्व शेतकरी बांधवांचा पीक विमा हरभऱ्याचा खात्यावर आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, थोड्या वेळामध्येच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड केल्याच्या नंतर पोहोचल्याच्या नंतर सर्व दूर ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मेसेज आलेले आहेत, पैसे आलेले आहेत, कमेंटच्या माध्यमातून, स्क्रीनशॉटच्या माध्यमातून, मेसेजच्या आणि त्या रकमाच्या माध्यमातून तुम्हाला पुराव्याच्या स्वरूपामध्ये फेसबुक पेजच्या खाली आपल्या जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये थोड्या वेळामध्ये मी तुमच्याकरिता उपलब्ध करून देईल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, तुम्ही सुद्धा जर रब्बी 2025चा म्हणजे मागच्या सीझन मधला रब्बी हंगामचा हरभऱ्याचा पीक विमा जर फाडलेला असेल तर तुमचा पीक विमा खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळामध्ये जिल्ह्यासहित यादी सुद्धा येऊन जाईल आपल्याकडे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाला, कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झाला, या सर्व गोष्टी. आणि महत्वाचा विषय, तुमचे जर नसतील आले तर तुम्ही आवर्जून एक काम करा, तुमच्या मोबाईलमध्ये जर क्रॉप इन्शुरन्सची ऍप असेल तर त्यामध्ये जाऊन खरीप 2025 च्या ऐवजी रब्बी 2025 हे टाकून आणि सुरुवातीलाच महाराष्ट्र हे राज्य निवडून ते चेक करा. हमखास तुम्हाला तिथे काही ना काही बदल दिसेल. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे क्रॉप इन्शुरन्स ही ऍप नाहीये ते अँड्रॉइडच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात, किंवा या व्यतिरिक्त जर तुम्ही गुगलवर किंवा गुगल क्रोमवर जाऊन त्या ब्राउझरवर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जर दुसरं कुठलं ब्राउझर असेल, मोझिला, फायरफॉक्स वगैरे कोणतंही, तर तिथे जाऊन फक्त आणि फक्त PMFBY टाकायचं आहे. ते टाकल्याच्या नंतर तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्या मोबाईलवर आलेला OTP त्यामध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला ते वर्ष निवडायचं आहे रब्बी 2025. आणि त्यामध्ये तुम्हाला तुमची पॉलिसी, तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आहे, वेटेड आहे, रक्कम मंजूर झालेली सर्व काही दिसून येईल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, गेल्या आठवड्याभरापासून आपण पीक विम्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या आणत आहोत, अपडेट आणत आहोत आणि तुम्हा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याच्या माध्यमातून त्या शृंखलेमधला हा अजून एक नवा व्हिडिओ रब्बी 2025 पीक विमा खात्यावर जमा होण्यासंदर्भातला. तुम्हाला बडबड वाटेल, खोटं वाटेल, परंतु चेक करा. जे माझ्या संपर्कात आहे, जे माझे सबस्क्रायबर, फॉलोअर, व्ह्युअर्स आहेत, त्या सर्वांना आपली विश्वासार्हता हमखास आहे. त्यामुळे त्यांना वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं एक वेळ चेक करून घ्या. थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला सर्व दूरचे आपले जे पुरावे आहेत ते स्क्रीनशॉटच्या मेसेजच्या माध्यमातून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो. या व्यतिरिक्त सुद्धा जे फळबागवाले आहेत त्यांच्याकरिता सुद्धा थोड्या वेळामध्ये अपडेट मिळेल. त्यानुसार सुद्धा तुमच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून ती गोड बातमी, अपडेट, दिलासादायक म्हणजे सध्या परिस्थिती काय, स्टेटस, ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर ही होती रब्बी 2025च्या संदर्भातली पीक विमा खात्यावर जमा होण्यास संदर्भातली सर्वात मोठी गुड न्यूज, गोड बातमी, अपडेट. खरीपाच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यातील मी माहिती घेतच आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच आहे. तर ही रब्बी पीक विमा 2025चे पैसे खात्यावर जमा होत आहे, या गोष्टीची अपडेट महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना मिळावी याकरिता आवर्जून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा अपडेट मिळेल, दिलासा मिळेल. अशा पाण्याच्या पूर परिस्थितीमध्ये, अल्निनोच्या संकटामध्ये कुठे ना कुठे एक धीर मिळेल मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. पीक विम्या संदर्भात किंवा इतरही नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात, PM किसान योजनेच्या संदर्भात, कुठल्याही सरकारी योजनेसंदर्भात आपणास विश्वासार्ह, खरी, सर्वात अगोदर माहिती जर हवी असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला, पेजला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून, हाईपचं बटन दाबून घ्या आणि या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, पीक विम्याच्या लेटेस्ट माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक अखेरीस व्हिडिओमध्ये सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये हमखास सांगतो जसं ह्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे त्यानुसारच. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.